पिंपळगाव निपाणी येथील गणेश ठाकरे यांच्या पुढे असलेला शेणखताचा प्रश्न गेल्या 5 वर्षांपासून अद्यापही प्रलंबित आहे। आयुक्तालयापर्यंत सुरू असून वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून त्यांना शेणखत बाहेर काढण्यासाठी रमेश सोनवणे यांचा रस्ता अडवून अडथळा निर्माण करीत आहे अशी तक्रार गणेश ठाकरे यांनी आयुक्तालयाकडे केली आहे। परंतु पंचायत समिती स्तरावरून कोणत्याच प्रकारची चौकशी न करता चुकीचे अहवाल पाठवून आपली दिशाभूल करीत असल्याचं गणेश ठाकरे यांचं म्हणणं आहे। गणेश ठाकरे यांच्या घराला लागूनच गुरांचा गोठा आहे, परंतु गणेश ठाकरे यांना तेथून शेणखत नेण्यासाठी त्यांच्याच जागेतून जाण्यास रमेश सोनवणे, प्रमोद सोनवणे, ऋषिकेश नागरगोजे यांनी विरोध केला व रस्ता अडविला आणि सदर लोकांविषयी त्यांनी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती व जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांपर्यंत आपण तक्रारी केल्या, परंतु त्या तक्रारींचे निवारण झालं नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे आणि पंचायत समिती गट विकास अधिकारी विनोद खेडकर यांना वारंवार याबाबत सूचित करून लेखी तक्रारी पण दिल्या आहेत, तरीसुद्धा ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात येत आहे। आपण गावातील शौचालयाचा भ्रष्टाचार उघडकीस आणल्याने हे सर्व पंचायत विभागाचे अधिकारी यांनी संगनमत करून माझ्या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून खोटा व चुकीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवून माझ्यावर अन्याय करीत आहे, असे गणेश ठाकरे यांनी विदर्भ न्यूजला सांगितले। 5 वर्षापासून शेणखताचा रस्ता, जादे येण्याचा गुराढोराचा रस्ता अडवला रमेश विठ्ठलराव सोनवणे, ऋषिकेश रामभाऊ नागरगोजे, प्रमोद विठ्ठलराव सोनवणे आणि याची तक्रार ग्रामपंचायत पिंपळगाव निपाणी, पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर, तहसीलदार साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी साहेब, उपमुख्य कार्यकारी जिल्हाधिकारी साहेब यांना, आयुक्त साहेब यांना दिली, तरी भी भ्रष्टाचार उघड केल्यामुळं यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। तरी आपण आपल्या न्यूजमार्फत माझ्यावर हे झालेला अन्याय हा दूर करून वरिष्ठाची फेरचौकशी करून मला न्याय देण्यात यावा। याच्यामध्ये माझं 7 ते 8 लाखाचं नुकसान झालं आहे आणि गैरअर्जदार हे नेहमी जीवे मारण्याच्या धमकी देत आहे याच्यामुळं उलट माझ्यावरच कोरोनासारख्या आजारानं यांनीच जाणून शेणखत टाकले असं वरिष्ठांना कळवत आहे। तरी आपण याची दखल घेऊन याची संपूर्ण 2/6/16 पासून तर आतापर्यंत जे मी दिलेल्या तक्रारी वरिष्ठाकडे याची दखल घेऊन तात्काळ वरिष्ठाकडून कारवाई करण्यात यावी। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून मला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती गणेश ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली, अन्यथा आपण उपोषणाला बसणार असण्याचा इशारा त्यांनी दिला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या शेणखताचा नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून गणेश ठाकरे यांनी त्यांचं शेणखत त्वरित बाहेर काढण्यासाठी गटविकास अधिकारी यांना विनंती केली, परंतु पंचायत समिती व ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे गणेश ठाकरे यांनी सांगितले। आपण याबाबत अनेक तक्रारी दिल्या, परंतु यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही। रमेश सोनवणे रस्ता अडवणार नाही अशा लेखीचे ग्रामसेवकांचे सहीनिशी पत्र आपल्याकडे आहे। रमेश सोनवणे व वरिष्ठ अधिकारी पाहणी करण्याकरता आल्यावर संगनमत करून मलाच दोषी ठरवितात व वरिष्ठ अधिकारी चुकीचा अहवाल देतात। मी दिलेल्या तक्रारीची मोका पाहणी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी विनंती गणेश ठाकरे यांनी केली आहे। रस्ता अडविल्याने गणेश ठाकरे यांना शेणखत उचलता आले नाही, त्यांचं 7 ते 8 लाख रुपयांचं त्यामुळे नुकसान झालं असल्याचं त्यांनी सांगितलं। याची कोणीही दखल घेत नाही। विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निर्देश असताना सुद्धा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशांची पायमल्ली करून केराची टोपली दिली असून आता वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी पंचायत समिती व संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत जबाबदार राहील असे गणेश ठाकरे यांनी सांगितले। संदेश ढोके, विदर्भ न्यूज, पिंपळगाव निपाणी।